मराठा आरक्षणाचा तिढा मागील अनेक वर्षांपासून आहे, तो आता पण सुटू शकला नाहीये. मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे निघाली, पण आजपर्यंतही मराठा आरक्षण भेटू शकलं नाही. त्याच्या मागचे कारण अनेक असले तरी पण मराठा समाजातील काही प्रमुख नेते आता त्यासाठी उपोषण आंदोलन करत आहेत. मागे मनोज जरांगे असो किंवा मग आता केरे पाटील असो, तेही आता उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण करणार नाही अशी त्यांची म्हणणं आहे. पण दुसरीकडे मनोज जरांगे यांना डवलून किंवा जी चेहरा होते की उपोषणाचे चेहरा होते त्यांना न आणता आता एक नवीन केरे पाटील उपोषणाला संभाजीनगरात बसले आहेत. नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या, आणि मागची जी आंदोलने उपोषणे झाली त्यातून फरक काय आहे, हा वेगळा पण काय आहे? सर्वात प्रथम मराठा समाज काय गेल्या 2-2.5 वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी या ठिकाणी करत नाही. मराठा समाज गेल्या 30-35 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी मागण्या करत आहे. राहिला दुसरा विषय, आज सरकार कोणतंही असो, हे फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचं या ठिकाणी फक्त राजकीय मतदानापुरतं या ठिकाणी फायदा करून घेताना आम्हाला दिसतंय. दुसरा विषय, आज तुम्ही बघा, मराठा समाजाची एकही मागणी या ठिकाणी मान्य झालेली नाही. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ याचे 9 महिने झाल्याचा व्याज परतावा या ठिकाणी दिलेला नाही. सारथीचे आमचे जे विद्यार्थी आहे त्याला डेट वाईज फेलोशिप या ठिकाणी मिळालेली नाही आहे. एकीकडे सरकार म्हणतंय जे बार्टीला जे सारथीला, पण असं होताना या ठिकाणी दिसत नाही. आणि आज विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि विशेषतः या सरकारला आज आम्ही सांगू इच्छितो की आज मी या ठिकाणी माझा जीव जरी गेला तर मी या ठिकाणी उपोषण या ठिकाणी मागं घेणार नाही. गेल्या 25 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटा म्हणून आम्ही सगळे संघटनावाले आज या ठिकाणी काम करतोय. आणि एकीकडे जेव्हा आम्हाला वाटतंय की सरकार या ठिकाणी फक्त आणि फक्त मागण्यांकडे दुर्लक्ष करते, म्हणून उपोषणाचं हत्यार या ठिकाणी आम्ही उचललेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्याचं पॉवर प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ अभ्यासक मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. फक्त उपोषणच नाही तर मराठा आरक्षणाचा पर्याय पण या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. येत आहे, पण दुसरीकडे सरकार असो किंवा न्यायालय आरक्षण का देऊ शकत नाही? म्हणजे काय कमी आहे जे आतापर्यंत भरू शकली नाही? नक्कीच तुम्ही चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्यातच मराठा आरक्षणाचं पॉवर प्रेझेंटेशन आणि मराठा आरक्षणाचं या ठिकाणी आम्ही सादरीकरण या ठिकाणी करत आहोत का नेमकं मराठा आरक्षणाचा घोळ कोणत्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळंच मराठा आरक्षणाचं पॉवर प्रेझेंटेशन आणि प्रदर्शन या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे. नक्कीच या पॉवर प्रेझेंटेशन मधून आणि या प्रदर्शनामधून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. म्हणजे सरकारने तुमच्यासोबत चर्चा करून कुठे ना कुठे पर्याय शोधावा असं वाटतं का? नक्कीच सरकारने आमच्यासोबत, माझ्यासोबत आणि आमच्यासोबत चर्चा न करता जे आमचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत, जे आमचे ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत मराठा आरक्षणाचे, यांच्यासोबत, कारण हा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा न्यायालयीन आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज संविधानापेक्षा आणि न्यायालयापेक्षा या ठिकाणी कोणी मोठं नाही काय. आणि आम्ही जी मागणी करतोय ते संविधानामध्ये पण बसलं पाहिजे आणि न्यायालयानं पण ते आम्हाला द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र असो किंवा सगळे सोयऱ्याचा जो कायदा तो देण्यात यावा किंवा तो भेटू शकतो का? तुमच्या अभ्यासानुसार काय वाटतं? हे बघा, शिंदे समितीच्या माध्यमातून या सरकारनं जी शिंदे समिती स्थापन केलेली आहे, ते शिंदे समितीचं काम काय आहे का ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना त्या नोंदणी द्यायच्या. हे कोणाचं काम आहे? सरकारचं आणि शिंदे समितीचं ते काम आहे. एकीकडं सरकार काय आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. ज्यांच्या नोंदी आहे, सरकार एकीकडे काय सांगतंय 47 लाख नोंदी सापडल्या, 48 लाख नोंदी सापडल्या. हे सरकार या ठिकाणी मराठा समाज दिशाभूल करत आहे. या ज्यांच्या नोंदी आहे त्यांच्याच नोंदी सापडलेल्या आहे आणि त्यांनाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट भेटत आहे. इतक्या वर्ष उपोषण करूनही मोठमोठाले मोर्चे काढूनही कुठे मराठा समाज असो किंवा मागचे जे नेते आहेत ते कुठे कमी पडले? हे बघा, मराठा समाज या ठिकाणी कुठे या ठिकाणी कमी पडलेलं नाही. कमी पडलेलं कोण? या ठिकाणी सरकार या ठिकाणी कमी पडलेलं आहे. मराठा समाज या ठिकाणी कमी पडलेलं नाही. ज्या वेळेस मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यावेळेस सरकारनं काही आमच्यातले हस्तक पकडून, काही हे पकडून, बरं का, सरकारनं मराठा समाजाला आजपर्यंत काहीच दिले नाही. कोणतं सरकार असू द्या, या महाराष्ट्रात, या राज्यात शरद पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री होते. किती वेळेस? 4 वेळेस. तरी मराठा समाजाला शरद पवार साहेब या ठिकाणी न्याय देऊ शकले नाही. मंडल आयोग स्थापन केलं. अरे ते मंडल आयोग स्थापन झाल्यानंतर 185 जाती त्या ठिकाणी टाकल्या. त्याच्यामध्ये पण खोटे GR या ठिकाणी काढलेले आहेत.
त्या GR पण आम्ही या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. आम्ही काय म्हणतोय, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या. नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणी पण केलेली आहे, काय तर जे वाढीव 50% आरक्षण दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला द्या. हे आम्ही सगळा पर्याय आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. काय तुम्ही सरकारकडे मागणी करणार आहात आणि सरकारला आरक्षण द्यायलाच भाग पाडायचंय अशा प्रकारे तुम्ही म्हणताय, तर सरकारला कोणता पर्याय तुम्ही उपलब्ध करून देणार आहात ज्यातून आरक्षण देणं सोपं पडेल? सर्वप्रथम जय शिवराय. पहिला मी आपल्या विषयावर येतो. आपण नुकताच केरे पाटलाला म्हणालात की हे नवीन आंदोलन काहीतरी सुरू झालंय जरांगे पाटलाला सोडून. मी आपल्या ज्ञानात आणि लोकांच्या ज्ञानात भर घालू इच्छितो की हा लढा 80च्या दशकामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी सुरू केला. नाही पण स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी सुरू केला. एक प्रकारे ऐका ना, मी आपल्याला बोलल्या जाते. मी आपल्याला सांगतो. आणि त्यानंतर जो सुरू झाला त्यानंतर तो देवीदास वडजेंनी तो पुढे तेवत ठेवला. सन्मान्य देवीदास वडजे छावा संघटनेचे प्रमुख. त्यानंतर मग आम्ही आलो. म्हणजे जरांगे पाटलाच्या अगोदरही हा लढा सुरू होता, जरांगे पाटलासोबतही लढा सुरू राहिला आणि आता जरांगे पाटलाच्या नंतरही हा लढा सुरू राहणार. कारण आम्ही कायद्यानुसार भांडणारे लोक आहोत. आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा लढलेली आहे. परंतु आम्हाला माहीत आहे या देशामध्ये संविधान आहे आणि त्या संविधानाला अनुसरून कायदे आहेत आणि त्या कायद्याच्या कायद्याच्या चौकटीतच आम्हाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं आम्ही देशातल्या वेगवेगळ्या 110 केस लॉचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्याचं चिंतन आम्ही केलं. हे चिंतन आंदोलन त्याच्यामुळेच आम्ही आज म्हणतोय. तर त्याचं चिंतन केल्याच्या नंतर मग आम्ही ठरवलं की चिंतन आम्ही करायचंय, नंतर मराठा समाजासमोर घेऊन जायचंय आणि आमचंच आणि समाजाचं सोबत आम्ही जेव्हा चिंतन करू तेव्हा राज्य सरकारला सुद्धा आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये चिंतन करायला कुठेतरी भाग पाडणार आहोत. कारण हा जो लढा आहे हा कायदेशीर लढा आहे, घटनात्मक लढा आहे आणि घटनात्मक पेच आतापर्यंत निर्माण झाली. कोर्टामध्ये केस गेल्या आपण पाहिलं असेल, बऱ्याच वेळेस तिथं आरक्षण फेटाळलं गेलं, का फेटाळलं गेलं, कसं फेटाळलं गेलं, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही केला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट 50%ची जी कॅब आहे, आपण सगळे म्हणतो की 50%च्या आत 50%च्या आत, पण हे समजून घेतलं पाहिजे की भारतीय संविधानामध्ये कुठंही 50%ची कॅब आहे असं मी तरी घटनेमध्ये वाचलेलं नाही. 50%ची कॅब कधी आली? जेव्हा 1991मध्ये इंदिरा सहानीचा निकाल आला, इंदिरा सहानी केसमध्ये, आणि त्या केसमध्ये त्या संबंधित 9 न्यायाधीशाचं घटनापीठ होतं आणि त्यांनी तो निर्णय देताना सांगितलं होतं की या देशामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर नसावी. परंतु तो निकाल देत असताना त्यांनी एक असाही तिथं शब्द वापरला की ज्या राज्यामध्ये एखादी अपवादात्मक परिस्थिती जर निर्माण झाली असेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली असेल, तर त्या राज्याला तिथल्या त्या समाजाला, त्या समूहाला मागास ठरवण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मग एवढं सगळं असताना कायद्याच्या बाहेर जाता येतं का? नाही. म्हणून आमची ही लढाई कायदेशीर आहे. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही चाललेलो आहे. कोणाला की ज्यांना कायदा कळाला, ज्यांनी घटना वाचली, अशा लोकांना आम्ही सोबत घेतलेला आहे. आणि ज्यांना कळून घ्यायचाच नाही कायदा, तर त्यांना मनापासून नमस्कार आहे. आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहोत. आमच्या सन्माननीय नेते रमेश केरे पाटलाला जर इथं धक्काही लागला तर महाराष्ट्रामध्ये वेगळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारने आता चिंतन करावं आणि लवकरात लवकर आमच्या प्रमुख जी समिती या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत त्यांनी स्वतः बसून चर्चा करावी. निश्चितच सोल्युशन आमच्याकडे आहे. राज्य सरकारने पुढे यावं. धन्यवाद. आम्ही आरक्षणावर तोडगा सांगतोय आणि सरकारने आमच्या सोबत बसूनही त्यावर पर्याय काढावा. तसंच आम्ही जे आंदोलन करतोय ते कायद्यानेच आम्हाला आरक्षण द्या असंही आम्ही म्हणतोय, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.